नमस्ते. मी अर्चना ढमाळ, महाराजा सयाजीराव कनिष्ठ महाविद्यालय सातारा या ठिकाणी वाणिज्य विभागात कार्यरत असून आज आपण रयत शिक्षण संस्थेच्या रोज प्रकल्पांतर्गत वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील ई बँकिंग या व्यवसाय सेवेचा अभ्यास करणार आहोत. ई बँकिंग सेवा म्हणजेच ई बँकिंग सर्व्हिसेस पाहत असताना आपण सुरुवातीला ई बँकिंग ही संज्ञा पाहणार आहोत. तर ई बँकिंग या संज्ञेमधील ई हे जे अक्षर आहे ते इलेक्ट्रॉनिक या शब्दासाठी वापरलं जातं आणि ई बँकिंगलाच इलेक्ट्रॉनिक बँकिंग असं म्हटलं जातं. इलेक्ट्रॉनिक बँकिंग याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून केलं जाणारं बँकिंग होय. मग यामध्ये टेलिफोन असेल किंवा मोबाईल असतील, तसेच लॅपटॉप आहेत, PCs आहेत, यांच्या माध्यमातून जर आपण बँकिंग सेवांचा लाभ घेतला तर त्याला इलेक्ट्रॉनिक बँकिंग असं म्हटलं जातं. इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या सेवा पाहत असताना आपण सुरुवातीला जी सेवा पाहणार आहोत ती आहे ATM. ATMचा फुल फॉर्म आहे ऑटोमेटेड टेलर मशीन. यालाच कॅश मशीन असं देखील म्हटलं जातं. अनेक वित्तीय संस्था असतील, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत, तर त्या आपल्या वित्तीय व्यवहार पूर्ण करण्यासाठी ATMचा वापर करताना आपल्याला दिसून येतात. आपण कॅश विथड्रॉ म्हणजे पैसे काढणे, तसेच डिपॉझिट करणे किंवा फंड ट्रान्सफरसाठी, बॅलन्स एन्क्वायरीसाठी आपण या ATMचा वापर करू शकतो. याच्यामध्ये ॲट एनी टाईम आणि कोणत्याही प्रकारचं बँक स्टाफशी डायरेक्ट इंटरॅक्शन न करता आपण ATMचा वापर करू शकतो. ATMला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. कॅनडामध्ये ATMला ABM या नावाने देखील ओळखलं जातं. ABM इज फॉर ऑटोमेटेड बँकिंग मशीन. तर अतिशय उपयुक्त अशी ATM ही ई बँकिंगची एक सेवा आहे. यानंतर आपण जी माहिती घेणार आहोत ते आहे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डविषयी. तर डेबिट कार्ड असेल किंवा क्रेडिट कार्ड असेल, इतर कुठली ATM कार्ड असतील, तर यांना आपण प्लास्टिक मनी म्हणून ओळखतो. म्हणजे रोख रक्कम जवळ बाळगण्याविषयीच्या ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादा या प्लास्टिक मनीमुळं दूर झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे रोख रक्कम जवळ बाळगणं याच्यामध्ये ते चोरी होण्याची किंवा घाण होण्याची शक्यता असते, किंवा रोख रक्कम जवळ बाळगणं हे इनअप्रोप्रिएट होऊ शकतं, असू शकतं काही कंडिशनमध्ये. तर अशा वेळी आपल्याला डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर आपण करू शकतो. तर यातील डेबिट कार्ड जे आहे, तर डेबिट कार्ड आपल्याला जर आपल्या बँकेमध्ये बचत खातं असेल किंवा चालू खातं असेल, म्हणजे सेविंग बँक अकाउंट असेल किंवा करंट अकाउंट असेल, तर तुम्हाला डेबिट कार्ड त्या अकाउंटवरती तुम्हाला डेबिट कार्ड दिलं जातं. ह्याचा निधीचा जो स्रोत आहे, सोर्स आहे, तो आपलं अकाउंट असतो. आपल्या अकाउंटवर जेवढे पैसे असतील तेवढे पैसे आपण डेबिट कार्डच्या माध्यमातून खर्च करू शकतो वस्तू आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी. याच्यामध्ये आपण आपल्या परचेससाठी म्हणजे आपल्या खरेदीसाठी आपण स्वतः पे करतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं क्रेडिट असत नाही, त्यामुळे याचं कुठल्याही प्रकारचं बिल किंवा स्टेटमेंट मंथली आपल्याला मिळत नाही, किंवा याच्यामध्ये पैसे आपल्याला कोणाला परत करावे लागत नाहीत, त्याचं पेमेंट करावं लागत नाही आपल्याला. याच्या डेबिट कार्डवरती फीज आणि चार्जेस जे असतात ते क्रेडिट कार्डच्या पेक्षा कमी असतात. म्हणजे ॲन्युअल फी असेल किंवा पिन रिजनरेशन फी असेल, तर अशा प्रकारच्या फीज डेबिट कार्डसाठी आकारल्या जाऊ शकतात. याच्यावरती कुठल्याही प्रकारची कर्जाऊ रक्कम नसल्यामुळं कुठल्याही प्रकारचा व्याजदर आकारला जात नाही. याचं जे लिमिट टू फंड आहे, म्हणजे तुमच्या ज्या निधीसाठीची जी लिमिट असणार आहे तो तुमचा अकाउंट बॅलन्स असणार आहे. ठीक आहे. तर ही झाली आपली डेबिट कार्डविषयीची माहिती. यानंतर आहे क्रेडिट कार्ड. तर आपल्याला जसं डेबिट कार्डसाठी विशिष्ट प्रकारचं खातं म्हणजे बचत खातं किंवा चालू खातं बँकेमध्ये असणं आवश्यक असतं, तशा प्रकारची कोणतीही अट आपल्याला क्रेडिट कार्डसाठी दिसून येत नाही.
क्रेडिट कार्डसाठी तुमचं बँकेमध्ये खातं नसेल तरी देखील तुम्ही क्रेडिट कार्ड काढू शकता याच्यामध्ये. आणि तुम्ही ज्या वस्तू खरेदी करणार आहात किंवा ज्या सेवांचा लाभ घेणार आहात त्यासाठी तुम्ही काही फंड बॉरो करू शकता. आता याच्यामध्ये जो निधीचा स्रोत असणार आहे तो डेबिट कार्डमध्ये स्रोत असतो, आपला अकाउंट असतो. क्रेडिट कार्डमध्ये कार्ड इश्युअर जी आहे, कार्ड इश्युअर जी संस्था असणार आहे, आपल्याला जे कार्ड इश्यू करणार आहेत ती जी संस्था असणार आहे ती असणार आहे सोर्स ऑफ फंड, म्हणजे आपल्या निधीचा स्रोत. आता हे जे क्रेडिट कार्ड जे आहे हे एक प्रकारे शॉर्ट टर्म लोनसारखं असतं, म्हणजे अल्पमुदती कर्जाऊ रक्कम म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो. आपल्याकडे ठराविक मर्यादेपेक्षा, म्हणजे आपल्या अकाउंटवर जी रक्कम आहे त्यापेक्षा अधिक रक्कम आपण खर्च करू शकतो. आणि यासाठी आपल्या खरेदीसाठी जे पे करणार आहे ते करणार आहे क्रेडिट कार्ड कंपनी जी असणार आहे ती वेंडॉरला, विक्रेत्याला पेमेंट करणार आहे. आता ही एक प्रकारे कर्जाऊ रक्कम असल्यामुळं याचं आपण जे ट्रान्झॅक्शन केले असतील खरेदीचे तर त्याचं आपल्याला दर महिन्याला एक स्टेटमेंट मिळतं किंवा त्याचं एक बिल आपल्याला मिळत असतं. आणि या बिलचं आपल्याला दर महिन्याला पेमेंट करावं लागतं. जर आपण पेमेंट केलं नाही तर त्याच्यावरती ती जी आउटस्टँडिंग अमाऊंट असणार आहे तर त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट आकारलं जातं, इंटरेस्ट चार्ज केलं जातं. डेबिट कार्डपेक्षा क्रेडिट कार्डवरती वेगवेगळ्या प्रकारच्या फीज आकारल्या जातात. जॉईनिंग फी आहे किंवा ॲन्युअल वार्षिक फी असेल किंवा लेट पेमेंटची फी असेल. जर दर महिन्याला आपण ठराविक जे पैसे खर्च केले असतील तर ते पेमेंट आपण पुन्हा परत जर त्यांना केलं नाही तर त्याच्यावरती सुद्धा फीज आकारली जाते. किंवा बाउन्स चेक फीज असेल तर अशा वेगवेगळ्या फीज आकारल्या जातात. क्रेडिट कार्डमध्ये सुद्धा एक प्रीसेट क्रेडिट लिमिट असते प्रत्येक पर्सनची, तर त्या प्रीसेट क्रेडिट लिमिटमध्ये तुम्हाला पैसे खर्च करता येतात. तर हे झालं डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डविषयीची माहिती. याच्यामध्ये साधारणपणे परकीय व्यापारामध्ये किंवा परदेशामध्ये क्रेडिट कार्डसाठी प्रेफरन्स दिला जातो किंवा क्रेडिट कार्ड तुम्हाला मागितलं जातं. सर्वसामान्य ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी डेबिट कार्ड किंबहुना क्रेडिट कार्डसुद्धा दोनही कार्ड्स उपयुक्त आहेत. परंतु त्याचा जो वापर आहे, म्हणजे जर क्रेडिट कार्डचा जर आपण वापर करत असू तर दर महिन्याला ज्या आपण पैसे खर्च केलेले असतील तर ते महिन्याला आपण परत करणं आवश्यक आहे, कारण त्यावरती जो इंटरेस्ट रेट आकारला जातो तो खूप जास्त असतो. यानंतर ई बँकिंगमधील जी पुढील सेवा आहे ती आहे RTGS. तर याला तात्काळ निधी हस्तांतरण सेवा असं म्हटलं जातं. याच्यामध्ये रिअल टाईममध्ये आणि ग्रॉस बेसिसवरती पैसे पाठवले जातात. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस हे ट्रान्झॅक्शन पूर्ण करणार आहात त्याच वेळेस पैसे तुमच्या अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले जाणार आहेत. आता अर्थात याला एक लिमिट आहे अमाऊंटची, म्हणजे 2 लाख रुपयेच्या वर तुम्ही अमाऊंट या RTGSच्या माध्यमातून पाठवू शकता. म्हणजे याच्यामध्ये RTGSमध्ये कोणत्याही प्रकारचं वेटिंग पिरियड असत नाही, तुम्हाला वाट पाहावी लागत नाही. याच्यामध्ये हे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे लगेचच्या लगेच प्रोसेस केल्या लगेच सेटल्ड केले जातात. याच्यामध्ये 1 to 1 बेसिसवरती व्यवहार किंवा रिक्वेस्ट पूर्ण केल्या जातात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंडलिंग किंवा नेटिंग केलं जात नाही. व्यवहारांचं किंवा विनंत्यांचं एकत्रीकरण याच्यामध्ये केलं जात नाही. जसं RTGSच्या माध्यमातून एखादी रिक्वेस्ट आली ती प्रोसेस केल्याबरोबर ते पैसे एका ठिकाणाहून, एका खात्याहून दुसऱ्या खात्यावरती पाठवले जातात. ही जी सेटलमेंट आहे ही फायनल असते आणि रिवोकेबल असते, म्हणजे अपरिवर्तनीय असते. यानंतर आपण निधी हस्तांतरणाची जी दुसरी पद्धत आहे NEFT ती पाहणार आहोत. याच्यामध्ये निधी हस्तांतरणाच्या 3 पद्धती तुम्हाला ई बँकिंग सेवांमध्ये आहेत. पहिली आहे RTGS, दुसरी आहे NEFT. NEFTचा फुल फॉर्म आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. तर ही देखील अतिशय उपयुक्त अशी निधी हस्तांतरणाची सेवा आहे. ही एक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरची सिस्टीम आहे जी RBIच्या माध्यमातून नियमित केली जाते.
हिची सुरुवात ही नोव्हेंबर 2005मध्ये झाली होती भारतामध्ये. याचं जे सेटअप आहे हे सेटअप किंवा याचं जे मेंटेनन्स आहे तो इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजीमार्फत याचा मेंटेनन्स केला जातो. आणि याच्यामध्ये फंड जो आहे तो आवरली बॅचेसमध्ये आणि 23 सेटलमेंटमध्ये पाठवला जातो. आता हे काय आहे हे लक्षात घ्या. RTGS आणि NEFTचा जर आपण विचार केला तर RTGSमध्ये तुम्हाला तात्काळ निधी हस्तांतर करता येतो. NEFTमध्ये तुम्हाला काही वेळानंतर किंवा काही म्हणूयात आपण की याच्यामध्ये तासाला विनंत्या एकत्रित केल्या जातात. विनंत्या एकत्रित करणं म्हणजे काय हे लक्षात घ्या. समजा मला पैसे पाठवायचे आहेत NEFTच्या माध्यमातून रुपये 10,000 आपण गृहीत धरूयात की मला माझ्या अकाउंटवरून दुसरीकडे पाठवायचे आहेत आणि त्यासाठी मी NEFTचा फॉर्म भरून दिला. आता मी एक पर्सन आहे, मला ठराविक अमाऊंट माझ्या खात्यावरून दुसऱ्या खात्यावरती पाठवायचे आहे. ठीक आहे. तर माझ्यासारखी ही झाली एक रिक्वेस्ट. ठीक आहे. आता अशा माझ्यासारख्या ज्या इतर व्यक्ती असतील, अजून कोणी व्यक्ती असतील, त्यासुद्धा NEFTच्या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी विनंती अर्ज करणार आहेत. तर अशा वेळेस अशा सगळ्या विनंत्या एकत्रित करून म्हणजे त्यांचा बंच करून, त्यांचं नेटिंग करून, त्यांचं बंडलिंग करून त्या एकाच वेळी सगळ्या पाठवल्या जातात. याला म्हणायचं NEFT. म्हणजे याच्यामध्ये 1 to 1 बेसिसवरती समजा मी रिक्वेस्ट केली की लगेच माझं केलं असं होणार नाही, थांबलं जाईल. इतर विनंत्यासुद्धा एकत्रित केल्या जातील आणि एकाच वेळी मग सगळ्यांच्या विनंत्या एक झालं की दुसरं, त्यानंतर तिसरा, अशा प्रकारे एका वेळी पाठवल्या ट्रान्झॅक्शन पूर्ण केल्या जातील. ठीक आहे. आता यासाठी ची जी लिमिट आहे ती RTGSची आहे बघा, किमान आहे 2 लाख आणि कमाल म्हणजे मॅक्झिमम लिमिट जी आहे ती आहे 10 लाख. NEFTसाठी किमान निधीची मर्यादा नाही, म्हणजे 2 लाखापेक्षा कमी अमाऊंट जर तुम्हाला पाठवायची असेल तर तुम्हाला ती NEFTच्या माध्यमातून पाठवावी लागेल. किमान मर्यादा नाही आणि कमाल मर्यादा 10 लाख रुपये एवढी आहे. आता यासाठीचे जे चार्जेस आहेत म्हणजे NEFTसाठी RTGSसाठी ते अतिशय कमी फीजमध्ये म्हणजे कमी रकमेमध्ये हे पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जातात. तर 2 लाखाच्या वर म्हणजे जर तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा वापर जर करत असाल आणि 2 लाखाच्या वर जर तुम्हाला अमाऊंट पाठवायची असेल तर रुपये 5 इन्क्लुडिंग GST काय असेल तो इतक्या अगदी कमी अमाऊंटमध्ये, कमी फीजमध्ये तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवू शकता. यानंतरचा जो भाग आहे तो आहे इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग. तर यातील पहिला जो भाग आहे तो आहे इंटरनेट बँकिंग. तो आपण बघूयात. याच्यामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून, मग तो मोबाईलच्या माध्यमातून असेल किंवा PCच्या माध्यमातून असेल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून असेल, जर इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही बँकिंग सेवांचा लाभ घेतला तर त्याला आपण इंटरनेट बँकिंग असं म्हणणार आहोत. आणि स्पेसिफिक मोबाईलच्या माध्यमातून जर आपण बँकिंग सेवांचा लाभ घेतला तर त्याला आपण मोबाईल बँकिंग असं म्हणणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर असेल, त्या व्यवहार पूर्ण करताना मोबाईल नंबरवरती येणारा OTP असेल, 1 टाईम पासवर्ड असेल, तर या गोष्टी महत्त्वपूर्ण आहे. याच्यामध्ये मोबाईल बँकिंगमध्ये आपण स्पेसिफिक बँक असेल, त्या बँकेचं कुठलं ऑनलाईन बँकिंगसाठीचं ॲप्लिकेशन असेल ते वापरून आपण मोबाईल बँकिंगचा लाभ घेऊ शकतो. किंवा आपण फोनपे आहे, गुगल पे आहे, अशा पेमेंट सिस्टीमच्या भीम ॲप्लिकेशन आहे, अशा पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून आपण पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणं किंवा मोबाईलला रिचार्ज करणं किंवा डिशला रिचार्ज करणं, गॅस बुक करणं किंवा आपले इतर जे फीज असतील, बिल्स असतील त्यांचं पेमेंट करणं, अशा अनेक प्रकारच्या आपण सेवांचा लाभ घेऊ शकतो. तर इंटरनेट बँकिंग असेल किंवा मोबाईल बँकिंग असेल यालाच आपण ऑनलाईन बँकिंग असं म्हणतो किंवा याला ऑनलाईन बँकिंग असं म्हटलं जातं. यानंतर आहे इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम IMPS. आता यालाच इमिडिएट पेमेंट सर्व्हिस असं म्हटलं जातं. म्हणजेच तात्काळ निधी हस्तांतरण सेवा असं या सेवेला म्हटलं जातं.
ही जी सेवा आहे ही इन्स्टंट पेमेंट इंटरबँक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरची एक सिस्टीम आहे. म्हणजे बँकांमध्ये निधी हस्तांतरणासाठी वापरली जाणारी ही एक सेवा आहे IMPS. आपण मोबाईल फोनच्या माध्यमातून या सेवेचा लाभ घेऊ शकतो. याच्यामध्ये सुद्धा आपण अगदी बँक हॉलिडेज असतील तर ते धरूनसुद्धा आपण 24 तास या सेवेचा आपण लाभ घेऊ शकतो. ही जी IMPS ही जी सर्विस आहे इमिडिएट पेमेंट सर्विस, ही जी सर्विस आहे ही भारतामध्ये स्थित आहे किंवा ऑपरेटिंग एरिया हा इंडिया हा आहे या सेवेसाठी. ही सेवा 22 नोव्हेंबर 2010ला सुरू झाली होती. याचे जे ओनर आहेत ते आहेत NPCA इज फॉर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम म्हणून आपण या संस्थेला ओळखतो बघा. म्हणजे भारतीय राष्ट्रीय भुगतान निगमचं IMPS हे एक प्रोडक्ट आहे. आता याची NPCAची वेगवेगळी अशी प्रोडक्ट्स आहेत बघा. आपली आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम आहे किंवा भारत बिल पेमेंट सिस्टम आहे, भीम ॲप्लिकेशन आहे, रुपे आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे. तर अशा प्रकारचं IMPS हे एक NPCAचं प्रोडक्ट आहे. आता या IMPS हे जे प्रोडक्ट आहे अतिशय उपयुक्त अशी ही सेवा आहे, इमिडिएट पेमेंट सर्विस. तर आपण हे जे ई-बँकिंगच्या ज्या सेवांचा लाभ घेतो किंवा ई-बँकिंग ही जी सेवा आहे ही सेवा व्हर्च्युअल असते, म्हणजे आभासी असते. आपण ज्या ई-बँकिंग सेवा पाहिल्या यामध्ये बघा ATM आहे, डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, तसेच RTGS, NEFT, इंटरनेट बँकिंग और मोबाईल बँकिंग, यालाच आपण ऑनलाईन बँकिंग असं म्हणतो, आणि IMPS. तर या सेवांची आपण माहिती घेतली आणि या ठिकाणी आपलं ई-बँकिंग हा घटक आपला पूर्ण होत आहे. धन्यवाद.